विरोधात प्रसन्न मॅचेस व्हायचे ते मॅच पाहायला मजा यायची. जसं न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया आपण पाहतो, जसं गुडलक आणि जयसंतोषी माता ही कोपरखाण्याचे जसे मॅच चुरशीचे व्हायचे तसे जे मॅच चुरशीचे होईल. एकदम हाय होल्टाल पैसा वसूल मॅच आपल्या भेटीला 4 ओव्हरची मॅच. बॅक टू द क्रिकेट आपण म्हणत आहोत. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला कपिलने. टीम कॅप्टन सरसुळे 11 सरसुळे 40+. आता फिल्डिंग करताना सरसुळे गावदेव सरसुळे फिल्डिंग करताना आणि बॅटिंग करताना आपण पाहणार सरसुळे 11. आघाडीच्या जोडी स्वतः कॅप्टन येते आघाडीला. वनमंत्री चषक 2025 साहेबांच्या नावानं हे चाललेलं क्रिकेट. स्वास्थ्य शरीर आयुष्यमान खूप प्रेम आहे साहेबांचं, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं. आणि स्वतः साहेब जेव्हा वेळ मिळतात तेव्हा साहेब खेळत असतात क्रिकेट. मग 5 गणी असो किंवा नोव्हेंबरचं 40+ चांगली क्रिकेटचं बॅटिंगचा जलवा दाखवला साहेबांना. फॉरेस्ट मिनिस्ट्री वनमंत्री चषक आपल्या भेटीला. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आनबान शान ऑफ द नवी मुंबई लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नावानं चाललेली हे 40+ क्रिकेट आपल्या भेटीला. आणि तिथे मॅच रंगतो. एकाच गावातल्या 2 टीम गावदेवी सरसुळे आणि सरसुळे 11. आता बॅटिंग करताना सरसुळे 11 आणि त्याचा कॅप्टन आला शशी तांडेल आणि त्याच्या सोबत जयेश. खऱ्या आता मॅच काढली मग गणसोळे 40+ एवढं जयेशने 3 षटकारांसाठी मॅच बनवली. 49 लक्ष, एक बाउंड्री त्याच्या तर्जदार होती. नंतर मॅच फिनिश केली उदय तांडेलने. बॅकफुटवर जाताना स्क्वेअर ऑफ द पॉइंट. व्हॉट अ शॉट बाय उदय तांडेल. अतिशय देखना फटका जस्ट लाईक द वीरेंद्र सहवाग 2023 सेमीफायनल क्वार्टर फायनल अगेन्स्ट द पाकिस्तान. सेम टिपिकल स्टॉप वीरेंद्र स्टॉप मॅच फिनिश केलं उदय तांडेलने. जाऊया आणि विद्यमस्थेतील एकाच गावातील भेटत आहेत 2 टीमे. स्वतः कॅप्टन आले. कॅप्टनच्या विरोधात कॅप्टन टाकेल पहिला बॉल. व्हॉट अ कॉन्टेस्ट. जबरदस्त पहिली झुंज पाहायला मिळते. कॅप्टनच्या विरुद्ध कॅप्टन. पहिल्या चेंडूवर आमने सामने. शशीच्या विरुद्ध कपिल. डीप स्क्वेअर लेग, डीप काउ कॉर्नर, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. सिली मिड ऑन शॉट पॉइंट. शॉट सरले. पहिला चेंडू हलव्या पद्धतीने सावकाश गतीने टाकला. पायाला लागल्यानंतर चाटून गेला. घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते या संघाला. अतिरिक्त धावणे मात्र शुभारंभ झाला. श्रीगणेश होते. टीम पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं. अर्थातच सरसुळे 11 मात्र आता खेळताना गावदेव सरसुळे स्वतः कॅप्टन आणि कॅप्टनच्या विरुद्ध कॅप्टन. असा बिग मुकाबला, असं बिग फाईट आमने सामने. पहिला चेंडू लेग बाय. चल विनंती करतोय आम्ही कारण मॅच सामना चालू आहे. शाळेची बस आहे, स्कूल बस. ते गेल्यानंतर पुरंतर मॅचला सुरू. पहिला चेंडू पहिली लेग बाय मिळाली. शुभारंभ झाला. खातं खोललं गेलं. टीम सरसुळे 11 येण्याच्या चान्स फॉर द कॅच. ड्रॉप द कॅच. बिग विकेट. कॉटन बॉल करताना चूक झाली कपिलची. मिस टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू बॅटची इनर. तिथे स्वतः कॅप्टन गेला होता कॅप्टनचा झेल पकडण्यासाठी पण झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच येतो मॅच. काय खेळी केली यार देवा. व्हॉट अ लवली अर्धशतक या स्पर्धेचं. या 40+ जी चषक आहे त्या वनमंच चषक पहिल्या अर्धशतक मारण्याचा मान मिळाला आमच्या देवाने. व्हॉट अ कडक बॅटिंग आहे देवा. ऑन द अप शॉट ऑन द अप रायझिंग स्टॉक ओव्हर द लॉंग अप. तो षटका तर अक्षरशः भुसकाळात पाडणार होता. अचंबित करणार होता षटका देवाचा. शॉट ऑफ त्यांचा बॅकफुटवर गेला तर स्क्वेअर ऑफ द बाउंड्रीच्या ठिकाणी मात्र चेंडू जातोय. दूर अंतर आहे डीप एक्स्ट्रा कव्हर पासून. सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 रन. व्हॉट अ शॉट. खूप आखूड टप्पा होता. हॅपट्रॅकवर चेंडू बॅकफुटवर गेला आणि त्याला स्ट्रेट केला. स्क्वेअर ऑफ द पॉइंटला स्क्वेअर कट. नाईसली बाय जयेश मेहर. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 3 षटकार 1 चौकार मॅच जवळ आणली. पण मॅच फिनिश करण्याचं काम सोपवलं उदय तांडेलला. त्याने चोख फत्ते करताना मॅच जिंकून दिली पहिली अगेन्स्ट द घनसोली. करावी टीमला एका टीमला घनसोली 40+ला एका टीमने हरवून आमने सामने एकाच गावातील 2 टीमने. आता कॅप्टन आहे बॉलिंग मार्कवर समोर जयेश. गुड बॉलिंग यार. अतिशय चांगला दर्जेदार चेंडू. कुठल्या टप्प्यावर घेतलेलं बॉल लाईन मिस केली जयेशने. बाकी जे तमाम काम केलं विकेटच्या पाठीमागे असले विकेट किपर
संजय चांगला चेंडू टप्पा पडल्या चेंडूने घेतले उचली उंची घेतली होती बॅकफूट वगैरे हलक्यात त्याला कट केलं होतं ढकलून गेले तर स्क्वेअर शॉट एक्स्ट्रा कबा भिजनेला सिंगल घेतली जयेशने आता धावसंख्या मात्र पुढे सरकते बिनबाद 7 हा सांगितलं 4 ओव्हरची मॅच आहे लक्षात ठेवा पहिली ओव्हर प्रगती पत्तावर मध्येच येणार ती अतिशय दर्जेदार हवा थोडंसं डिस्टर्बन करताय वाट बॉलिंग यार कडक बॉल टप्पा गुडल्या पडल्या चेंडूला आत आणलं होतं इनकटर केलं होतं थोडंसं गाफील ठेवलं ओव्हरची झाली ते समाप्ती पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतो एकाच गावातले 2 टीम आता बॅटिंग करताना पाहतो सारसोले 11 धावा केलेत बिन गडी बाद 7 पहिलाच गडी बाद होण्याचं मात्र संधी निर्माण झाली तो पण स्वतः कॉटन बोल्ड करताना झेल टिपू शकला नाही 7 फक्त धावा दिल्या व्हॉट अ लवली स्टार्ट काय सुरेख असे शानदार ओव्हर टाकलं कॅप्टन कपिलने गावदेवी सारसोल टीमसाठी 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला 7 बिनगडी बाद सद्यस्थिती आहे ज्या बॅटरनं अर्धशतक ठोकला तर बॉलिंग करण्याचा किमया करण्यासाठी त्या किमया दाखवणारा देवा मडवी काल होता किती अर्धशतक आपल्या कारकिर्दीत लावले ते देवानं त्याच्यापैकी 40+ मध्ये त्यांनी यस मध्ये पहिलं नाव कोरलं अर्धशतक वीर तर बॉलिंग मार्कवर समोर आहे जयेश जोरदार हवा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार होतो ओघ निश्चित लॉंग ऑफला मिड विकेटला ओलांडून जाणार जरी मिस टायमिंग झालं तर या वाऱ्याच्या ओघाबरोबर या वाऱ्याच्या जलगती प्रभावावर षटकार होण्याची शक्यता आहे फटका चांगला स्क्वेअर लेगला दिशा स्क्वेअर बीट केला चेंडू झाला फरार 4 रन दत्ताकडून झाली चूक दत्ताला बीट केलं आणि पहिल्या चेंडूवर जोरदार स्वागत देवाचं केलं जयेश मेहरने चौका ठोकून 4 धावा आल्या पहिल्या चेंडूवर 8 चेंडूची समाप्ती स्कोर 11-0 गडी बाद 11 फॉर नन विकेट 4 ओव्हरचे सामना लाजबाब क्रिकेट आपल्या भेटीला अतिशय दर्जेदार हे मैदान अजूनही एक पावसाला जर पाण्यामध्ये गेलं मैदान थोडं पाणी पावसाळ्याचं यावर्षी जे घेतलं तर निश्चित हिरवळ मात्र आजूबाजूला एक्स्ट्रा कव्हर पाहिला तर लॉंग ऑफच्या ठिकाणी हिरवळ वाढलं ना दॅट इज अ लवली सन्मानित जे मोजकेच मध्ये जे मैदान त्यापैकी एक गौरवने मात्र नाव घेतलं जाईल या बोंडकोरे ग्रामस्थ मंडळाचं मैदान आणि तिथे चाललेल्या वनमंत्री चषक 2025 हा कश्मकश मॅच मध्ये आपण पाहतो दोन्ही एका गावातले सारसोळे 11 आणि गावदेव सारसोळे यांचा मॅच आहे आता बॉलिंग मार्कवर टीम कडून दुसरा आपला पहिला फेकताना देवा मिस टायमिंग फटका फासला हवे चेंडू परंतु पुन्हा एकदा सौभाग्य साथ देते बॅटरला नो मॅन लँड मध्ये जिथे स्क्वेअर लेगला जो क्षेत्र होतं विकेटच्या मध्ये नो लँड मध्ये हा चेंडू पडला सुरक्षित बॅट्समॅन फक्त सिंगल मिळते धावसंख्या वाढली गेली 12-0 गडी बाद 2 चौकाऱ्यांचा जयेश खेळतो वैयक्तिक दावर आणि त्याला साथ देताना स्वतः कॅप्टन शेशी 3 चेंडू आता पण खेळ 1 धाव व्हॉट अ लवली जॅक कमालीचं टायमिंग व्हॉट अ फ्लो ऑफ द बॅट परफेक्टली टायमिंग मिडल ऑफ द ओव्हर द कव्हर करून मिड विकेट चेंडू बेदरी स्ट्रोक हॅप स्ट्राइक वर चेंडू बॅकफूट वर गेला शरीराच्या जवळून शॉट ऑन जॅक ओ द काव कॉर्नर मिड विकेट बेहतरीन स्ट्रोक पहिल्या मॅच मध्ये तब्बल जयेशने चढवले 3 षटकार आता येतो या मॅच मधला पहिला षटकार 2 चौकारानंतर व्हॉट अ लवली बॅटिंग बाय जयेश मेहर धावसंख्या 18 18 ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस देवा कमजिंग बॉल टू द जयेश मेहर पॉइंट खडं केले स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंट डीप कव्हर व्हेरी क्लोज सिली मिड ऑफ वाइडिश सिली मिड ऑन शॉर्ट स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ सुपर यार ओ हो कॅचेस विन द मॅचेस आता बघण्यासारखं क्षण असेल मामा काय तासोरे ओढतोय भाच्यावरती काय करणार त्याच्या अगोदर मात्र राग स्वतःवर व्यक्त केलाय संताप मात्र तीव्र व्यक्त करताना दत्ता मेहर शेशी आहे ना शेशी त्याचाच बाहू शेशी पण मामा करेल तर काय करेल जीव तोडून गोलंदाजी पण भाच्याने केलं गलथानपणा नतीजा चरण जिथे झेल पकडत होतं दिल्या 4 धावा आला तिसरा चौकार बॅटमधून साधकान जयेश मेहर धावसंख्या झपकन जाते 22 वर 22 विदाउट विकेट क्लिक ऑफ द रिस्ट वाईडिश लॉंग आउटचे क्षेत्ररक्षण राजेश चपलतने येतो पुढे इथे मदत संधी निर्माण झाली रनआउटची बॅट्समॅन रनआउट शशी तांडे कॅप्टन बॅक
पहिला झटका बसलाय, शशी परतलाय. पहिल्या विकेटचं पतन. सारसोले 11ला पहिला धक्का. शशी कॅप्टनच्या रूपाने धावचित बाद होताना स्कोर आहे 23 वर. अजून एक चेंडू, 11 चेंडूचा खेळ बघे. 4 ओव्हरचा सामना. एक मॅच जिंकले दोन्ही टीमने. एका टीमने करावा 11ला हरवलं, दुसऱ्या टीमने घनसोली 40+ हरवलं. आपसात दोन्ही टीम तगडे आहेत. 45-50 धावसंख्या एक टफ टार्गेट असेल. नाव क्रिस केन्स नावाने प्रसिद्ध, ज्याने मॅच खरी अर्थाने व्हॉट अ लवली फिनिश ओव्हर द काउ बॅकवर्ड पॉइंट. जो षटकार होतो पाहण्यासारखा उदयचा. देवा कमजिंग बॉल शॉट गुडलँड टप्पा मिळेल. बॅकफुट वगैरे जागा स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण येईल. शिशी मेर जो ड्रॉप केलं त्याच्या आता माझं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल मिळते. ओव्हरची झाली दुसरी समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं गावदेवी सारसोले टीमच्या कॅप्टन कपिलने जेव्हा टॉस जिंकलेला होता आणि तिथे बॅटिंग करता कॅप्टनची विकेट गमल्यानंतर तब्बल 2 ओव्हरच्या खेळच्या समाप्तीनं स्कोर लागलेला आहे 24 वर. 12 धावांच्या सरासरी 5 चोक 48-50च्या आसपास या प्रकारचे सरासरी रन रेट ठेवला प्रत्येक ओव्हर मागे. तर सारसोले 11 पोहोचेल 50च्या घरात. पण यापेक्षा कमी झाला तर 40-45 आतमध्ये खोडण्याची क्षमता राखतो गावदेव सारसोळे. काय होणे कोणालाच माहीत नाही. आतापर्यंत सुरक्षित आहे कारण एक गडी बाद 24 धावा लागल्यात. पहिल्यांदा बॅटिंग करण्यात 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आमंत्रण मिळाल्यानंतर सारसोळे 11 टीमला आता बॉलिंग मारचं जिम्मा सोपवलंय. गावदेवी सारसोळे उंच पुरा गोलंदाज सटीक लेनसाठी ओळखणारा राजेश येतोय. राजेश पाटील आहे का? राजेश मडवी चांगला गोलंदाज, चांगला युजफुल ऑलराऊंडर, उपयुक्त अष्टपैलू खेळाडू. उद्यापासून IPL ला होते सुरुवात. एकदम स्फोटक 2015 पासून तब्बल 200च्या वर बऱ्याच वेळा स्कोर गेले आणि 2025 पाहिला तर यावेळी 200-300च्या आसपास स्कोर जाईल याची बऱ्याच शक्यता वर्तवली गेली. बॅटने घेतलेला तो आकार, लांबलचक षटके, आधुनिक तंत्रामध्ये झालेला प्रचंड बदल. यामध्ये खोऱ्यानं धावा कुठल्या जातात. मागच्याच मॅचमध्ये दणदणीत अर्धशतक आपण पाहिला देवा. तो खऱ्या अर्थाने 23-24चा देवा आठवला जेव्हा अशा ठोकमबाजी करायचा, अशा टोळींच्या षटकांची बरसात करायचा. तो बरसाती केली षटकारांच्या मागच्याच मॅच अगेन तो करावे 11. तिसरा होता पहिला चेंडू राजेश पुढे चेंडू लाभ केला. चान्स फॉर द कॅच. दूरवर रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न चांगला केला परंतु जो पोचच्या बाहेर होतं शशीच्या. फुटबॉल खेळला अगदी परत सिंगल मिळते. आता मजा येईल. आता क्रिस के नावाने प्रसिद्ध असला उदय तांडेल ज्याने षटकारण मॅच फिनिश केली ती अगेन्स्ट घनसोली. जेव्हा मॅच होते 6 चेंडू 5, 3 चेंडू अतिशय चांगले टाकले होते. 3 मध्ये 2 धावा असताना बॅकफुटवर गेला उदय आणि स्क्वेअर ऑफ द पॉइंट मध्ये एक देखणा षटकारण मॅचला संपवली. तो समोर आहे. आता बॉलर राजेश. खरी कसोटी असते जेव्हा असे अतिशबाजी करणारे बॅटर असतात तेव्हा बंटी खूप मजा येते मॅचला. आता पहा थोडंसं प्रेशर कसं जसं उद्या आला स्ट्राईक होत तसं मध्ये क्षेत्रानं वारंवार बदल करावं लागतं. कुठे ठेवा. जो बॅट्समन स्क्वेअर ऑफ द पॉइंटला मारतो त्याला कसं रोखा खरी कसोटी असते. दॅट इज टेक्निकली व्हेरी स्ट्रॉंग बाय उदय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला फटका डाऊन द ग्राउंड. दणदणी फटका बरोबर रेषे पडले का? येस इट इज अ परफेक्ट. जी लाईन त्या लाईनवर पडलं पण शशी म्हणतो अगोदर. अंपायरचा इशारा केला षटकार पण शशी मानतो जरा पहा. परंतु अंपायर काय सांगतील का? रिव्ह्यू आहे का? प्रणाली आहे त्याला पहा. कैलासने सांगितले जरा बंटी पहा स्क्रीनवरती क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ते प्रक्षेप दाखवतं. स्क्रीन मध्ये पाहिलं नेमका टप्पा कुठे पिचिंग झाले. बरोबर काय फटका होता यार. हा बॉल घेताना लाभ केला. लाईनीवर पडला असेल तर कदाचित षटकार होईल पण लाईनच्या अगोदर शशी सांगतोय. खेळ थांबले. दोन्ही टीम आमने सामने. खूप प्रेशरवर असते मॅच. जेव्हा जेव्हा नजीकच्या जो टीम असतात ना तेव्हा त्याचा संघर्ष पाहण्यासारखा असतो. मला दिसणार नाही बाबा. चला पाहिलं जातं खेळ थांबलाय. इन्स्क्रीन पाहिलं जातं बंटी के जरिये. क्रिक लाईव्हच्या माध्यमाने स्क्रीन आहे. थेट क्लीन क्वालिटीसाठी प्रसिद्ध असे स्क्रीन. षटकार इट इज अ षटकार. शशी हाडला निश्चित थोडासा बरोबर लाईनवर पडला
षटकाराला पाहिलं गेलं. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. षटकार आल्यानंतर धावसंख्या झपकन मग मुसंडीमध्ये काय स्ट्रोक आहे यार, ही ताकद आहे, हा टायमिंग आहे उदयचा. बॅकफुटवर जाताना तो पॉईंट वरून त्याच्यानंतर लगेच तीच इनिंग मध्ये त्यांनी षटकानंतर जारी केले. त्याच्या षटकानं दणदणीत खातं होतं उदय तांडेल. साने धावसंख्यामध्ये चपकन पुढे जाते. 31 वर 1. 31 लॉस ऑफ द कॅप्टन विकेट बॅट्स रन आउट बाय शशी तांडेल, टीम कॅप्टन. सारसुळे 11. नाव राजेश वन्स अगेन टू द व्हेरी डेंजरस, रिस्की, घातकी, आक्रमक, हातोडा तोड बॅटर समोर आहे उदय तांडेल. आता खरी कठोर थोडं प्रेशर वाढवलं राजेश्वर. पहिल्या चेंडूवर स्वागत करा, षटकार चढवला उदयने. ग्रेट बॉलिंग यार. कंजूशी टाकणारा, सावकाश पद्धतीने टाकणारा हा चेंडू राजेशचा बॅटमन ऑफसाइड ऑफ स्टंप, बॅटच्या खालून सबमरीन डिलिव्हरी, डॉट. षटकानंतर आला डॉट. व्हॉट अ लवली कॉन्टॅक्ट बिटवीन राजेश आणि उदय. लॉंग ऑन लॉंग ऑफ कव कॉर्नर त्यांना मिड विकेट खुलं, त्यासाठी बॅकपट डीप फाईन स्क्वेअर लेग. आता सिलिमी डाऊन होतं ते हटवलं गेलं, त्याला आणलं ऑफसाइड इनसाइड द सर्कल, परफेक्टली कव्हर पॉइंटला. हे थोडंसं गोलंदाज नात्याने फेर बदल केलाय क्षेत्ररक्षकामध्ये राजेशने. कमालीचा स्ट्रोक, व्हॉट अ फ्लो ऑफ द बॅट, डाऊन द बॉल फॉर द कॅप्टन. कॅचेस विन द मॅचेस, वेल डन कॅप्टन. कॅप्टनला पकडला मोठं बॅटरचा झेल. लॉंग ऑफ वरून आलं वाईडिश, लॉंग ऑफला झेल घेतला कपिलने, टीम कॅप्टन ऑफ द गावदेवी सारसोले. अखेरकार ज्या बॅट्समनने भीती निर्माण होती, तो भीती निर्माण करतो बॅटरला, त्या भीतीकडे बॅट्समॅनला तंबूच्या आश्रयाला पाठवताना राजेश. कॉट कपिल, टीम कॅप्टन बरोबर राजेश. व्हेरी डेंजरस मॅन. बॅक इन टू द पॅव्हिलियन. उदय इज गॉन. विकेट क्रमांक दुसरी इथे पडताना दुसरा हादरा बसला. पहिल्यांदा बॅटिंग करताना सारसोळे एलिमिनेट उदयच्या रूपामध्ये, आणि त्याच्या जागी पहिल्या मॅच मध्ये जो दिसला नव्हता, तो चेहरा दिसला नव्हता, तो गणेश मैदानाच्या आत चौथ्या क्रमांकावर इन ॲट क्रमांक 4 वर खेळण्यासाठी. अजून पाहिलं 3 चेंडू, तिसरा ओव्हरचा 2 चेंडू शिल्लक. पहिली सिंगल षटकार, डॉट आणि विकेट. व्हॉट अ लवली कम बॅक गिव्हन टू द राजेश मडवी. गावदेवी सारसुलेकडून धावसंख्या पाहिलं तर विकेट गेला 31 वर दुसरी. पहिली विकेट गेली होती रनआउटच्या रूपाने. केवळ 1 धावसंख्या आपल्या नावे केल्यानंतर कॅप्टन पराभवला होता पहिल्या विकेटच्या रूपामध्ये शशी तांडेल. नाव गणेश मडवी. क्रमांक 4 वर 4 ओव्हरचा सामना. तत्पूर्वी 3 ओव्हर मैदानाच्या टाकताना आपलं पहिलं हाताळताना राजेश मडवी. 2 चेंडूचा खेळ मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये बाकी, म्हणजे 8 चेंडू अजून शिल्लक आहेत. एक इनिंग संपण्यासाठी दुसऱ्या फेरीमध्ये आमने सामने एकाच गावातल्या 2 तगड्या टीम. एका बाजूला फिल्डिंग करताना गावदेवी सारसोळे, तर बॅटिंग करताना सारसोळे 11. 2 गडी बाद 31 धावा. 8 चेंडूमध्ये कमीत कमी 10-15 धावा आल्या. तर मॅच तुफान रंगेल. हपॉली घेतलं एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या वरून, मात्र हा चांगला फटका गणेश मडवीच्या बॅटमधून. थोडासा वेळ होती, चेंडूवर खेळत होता कॅप्टन. ओ माय गॉड, 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 धावा. हो हो, सुपर तालमेल, गुड रन इन बिटवीन द विकेट. जयेश विथ गणेश मडवी. काय ताळमेल होता पहा. हे 40+ क्रिकेट आहे बा. 45, 46 ते अगदी 50 पर्यंत हा कशमकश दाखवतात. याचं खरं कारण आहे स्वस्थ शरीर आयुष्यमान. सकाळचा सराव, 3 धावा जोडल्या जाते, 3 धावसंख्या पुढे जाते 34 वर. आखरी गेंद, शेवटचा बॉल घेऊन येईल तिसऱ्या ओव्हर मधला राजेश. समोर आहे जयेश. चांगला चेंडू ऑफसाइड, पिचिंग झाला ऑफस्टंपच्या थोडस वळाला. कैलाश नाईकनं मात्र त्याला घोषित केलं, दंडित केलं वाईट म्हणून. एक्स्ट्रा धाव मिळते. आता 1 ने पुढे स्कोर 35 धावा. 35 लॉस ऑफ द 2 विकेट. शशी तांडेल, त्यानंतर उदय तांडेल, अशा तांडेल बंधू मात्र मैदानाच्या बाहेर. डगआउट. फटका चांगला पुढे त्याला दिशा दिली. कावकोंड टप्पा झाले, ओलांडून चिरफाड करून परत 8 चेंडू 4 रन. अपॉल घेतलं, थांबला. फ्लिक ऑफ द रिस्ट, बरोबर काव कॉर्नर येईपर्यंत चेंडू मात्र सरळ फरार झाला होता शिबिरेषेच्या बाहेर. 4 रन. 4 धावा अर्जित केल्यानंतर स्कोर मात्र 39 वर. 39 लॉस ऑफ द 2 विकेट. 3 ओव्हर्स कंप्लीटेड. 3 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. बॅटिंग करताना मात्र आपण पाहतोय सारसोळे 11, ज्याने 39 13 धावांच्या सरासरीने आता 52-55 आशा राखू शकतो डगआउट मध्ये सारसोळे 11. आणि त्या धावा निश्चित टफ फाईट करण्यासाठी टफ असतील.
गावदेवी सारसोळेसाठी 6 चेंडूचा खेळ कोण घेऊन येईल. शशी दत्ता किती ऑप्शन आहेत पहा. त्याच्यानंतर सायमंड आहे. चला नेक्स्ट टॉस साठी आम्ही विनंती करतो. कुक्षेत 40+ कॅप्टन आणि सानपाडा 40+ कॅप्टन. सानपाडाचे 2 गावदेवी वेगळे ना. चला सानपाडा 40+ टीम कॅप्टन आहे. कुक्षेत 40+ टीम कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी या. हलकासा दिलासा देणारे हवा पाहतो मैदानाच्या आत. थोडासा डिस्टर्ब होतो, थोडासा व्यत्यय आणतो, परंतु खेळायला मजा येते. जेव्हा हाच हवेचा ओघ हवेचा प्रवाह असला ना तर मिड विकेट कावकडनं लांबलचक षटकार आपण पाहिलंय. दुपार 4 वाजेपर्यंत अशीच हवा मात्र खेळती राहते. खेळतीच हवामध्ये खेळण्याच्या वातामध्ये आपण पाहतो. वनमंत्री चषक 2025 हा खेळ स्वस्थ शरीर आयुष्य 40+ क्रिकेट आपल्या भेटीला ग्रामस्थ मंडळ बोंडकोडे पोटले घेऊन येते. हा स्वस्थ शरीर आयुष्यमान 40+ क्रिकेट. तिथे मॅच एका गावातले 2 टीम आमने सामने. एका बाजूला गावदेव सारसोळे तर बॅटिंग करताना सारसोळे 11 ज्याने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 39 धावा धावफळकावर लावले. त्यांना आखरी ओव्हरमध्ये ऍक्शन मध्ये दिनेश शेवटचे 6 चेंडू कडक फटका. टायमिंग बेमिसाल आहे तर टायमिंग बेमिसाल आहे. बरोबर आमचे आन बान शान लोकनेते वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब जे बॅनर आहे त्या बॅनरच्या बाजूला जेस पडला बाजूला. काय फटकेबाजी केले. पहिल्या मॅचच्या तब्बल 3 षटकार. या मॅचचा ओव्हरऑल विचार केला तर 3 चौकार आणि 1 षटकार. आता चौकार आला गणेशच्या बॅट मधून हा षटकार. जयेश तर गणेशच्या बॅट मध्ये वाट स्ट्रोक आहे. पहिले मॅच मध्ये गणेश खेळत नव्हता, पण पहा जसा आला तसा मात्र संधीचा फायदा उठताना षटकार ठोकलाय. कडक स्ट्रोकर. व्हाट अ लवली स्क्वेअर कट. स्क्वेअर ऑफ द पॉइंट नाइसली. देखना फटका बॅकफुटला जागा भरून स्क्वेअर ऑफ द ऑरेंज मॅन कट केला. स्क्वेअर कट सिंगल. देखना फटका सिंगल मिळते. लाजबाब 46 बनल्यात. आता 60 परत मजल मारेल ही अपेक्षा डगवरच्या त्याच्या सहकार्यानं गणेश करेल, जयेश करेल, परंतु दिनेश काय करेल. दिनेश रोकेल काय. पिचिंग ऑफ सेट ऑफ स्क्वेअर मारा. खराब चेंडू एक्स्ट्रा दा मिळते. स्कोर आणखी 1ने वाढलाय. पुढे जातो 47 वर. 47 वर 2 गडी बाद. अखरी ओव्हर मध्ये शेवटचा ओव्हर टाकताना दिनेश टीम कडून आणि आपलं पहिला षटकार सिंगल आणि डॉट. आता आला वाईट. 4 चेंडूचा खेळ इथून मात्र बाकी. पुढे सरसावले ताबडतोब डाऊन द ग्राउंड ओव्हर द साइड स्क्रीन. व्हॉट अ शॉट. एक्सलेंट. लाजबाब लांब लचक षटकार. आजपर्यंतचा जर पाहिला दिवसातला खूप मोठा षटकार. किती लांबी मीटर होती पहा. खूप लांबी असलेला मीटरला मध्ये मोजला तर निश्चित 100च्या आसपास हा षटकार. परंतु 154 मीटरचा लांब लचक नावावर आफ्रिदीचे आहे. शाहिद आफ्रिदी. बुम बुम शाहिद आफ्रिदीच्या नावावर तब्बल 154 मीटर. पण हा जर लांबी मोजली तर बराचसा मीटर जवळपास 100च्या आसपास. एवढा तगडा स्ट्रोक जयेश मेहरच्या गणेशच्या बॅटमधून. कडक स्ट्रोक यार. लवली बॅटिंग बाय गणेश. पहा इथे चेंडू आडेल काय, परंतु दूर राहिला शशीपासून. षटकाना आणि याला चौकार काय बॅटिंग केली यार. ही जबाबदारी आपल्या 4थ्या क्रमांकावर ते योग्य पेळताना त्याला योग्य न्याय देताना आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार. एक वेळा तिने तो फलंदाजी करताना अर्धशतक. 54 धावा 57 57. अजून 2 चेंडूचा खेळ. काय खेळ केले. खूप मागणे षटक. पहिला षटकार सिंगल वाईट षटकार चौकार. खूप धावा दिल्यात खर्च केले दिनेशने. ते थांबवणारं ओव्हर आणि थांबवणारं सरळ त्या ओव्हर मध्ये आक्रमण केलं. आक्रमण करताना आता 4 चेंडू मध्ये आता पाहिलं तर 18 धावा. तर बाला आमच्या सोतील आहे. मॅच दादा आणखी एक दर्जेदार फटका पहा स्वेल लेगच्या वरून. अजून एक ब्लास्ट. व्हॉट अ प्रॉपर हिटिंग बॅटिंग बाय गणेश मडवी. जयेश मजा घेतो, पण जयेशने पहिल्यामध्ये अशी फलंदाजी केली होती. आता गणेश करतो का त्याला डिस्टर्ब करावं. चांगले निर्णय घेतले जयेश मेहरने. चला खेळू द्या, आनंद लुटू द्या आणि आनंद लुटून द्यायला आनंद मिळवून द्या. आमच्या प्रेक्षकांना सरस स्वागत आहे. प्रेक्षक वर्गांचं लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही वनमंत्री चषक 2025 मध्ये अगदी मनापासून स्वागत करतोय. क्रिक लाईव्हच्या जे माध्यमात जोडलेले त्या प्रेक्षकांचं सरस स्वागत. शेवटचा ओव्हर हाताळला तर बॉलिंग मार्कवर दिनेश. शेवटचा बॉल इनिंग मधला धावा तब्बल मात्र षटकार घेऊन जातोय 60च्या पलीकडे.
त्याचं खरं कारण आहे, अक्षर घुसून तुटून पडताना बॅटिंग केली आहे गणेशने साथीला जयेशला. पहिल्या इनिंगचा खेळ इथे झाले समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 63 धावा, 64 धावांचं आव्हान. चला, सांडपाडा टीमचा कॅप्टन धर्मेश इथे आलेला आहे. मी विनंती करेन त्याच्या विरुद्धामध्ये खेळणारे टीम अर्थात कुक्षत 40+ यांना आवाज देतो मी, कॅप्टनला प्लीज या पण टॉस या, कारण तुमच्या विरुद्धामध्ये खेळणारा जो सांडपाडा टीम आहे त्याचा कॅप्टन उपस्थित आहे धर्मेश. 64 बनवायचा. 16 धावांचं प्रति ओव्हर मागे सरासरी अबाधित ठेवायला मॅच जिंकण्यासाठी. 64. तर खऱ्या अर्थाने धावांचा वेग वाढवला. शेवटच्या ओव्हर तब्बल धावा खर्च केले दिनेशने. 24 ना, 24 धावा पहिलं ओव्हर हाताळलं होतं. अर्थातच बॉलिंग टाकताना चांगली गोलंदाजी सुरुवात केली होती कॅप्टन कपिलने. अवघ्या 7 धावा. त्यानंतर देवाने टाकलं तब्बल 17 धावांचं ते ओव्हर मागणं ठरवलं. नंतर टाकलं होतं राजेश मळवीने. 1 विकेट मिळवताना 15 धावा खर्च केल्या. नंतर मात्र त्याच्यापेक्षा पुढे जाताना धावा खर्च केले देशने तब्बल 24. अशा 63 व 2 गडी बाद. काय बॅटिंग केली आहे, कमाल करतो गणेश मडवी आणि जयेशनं 11 चेंडूमध्ये जयेश मेहरने तब्बल 27 धावांचे योगदान दिलं आणि केवळ 10 चेंडूमध्ये 26 धावा कुठल्यात. काय बॅटिंग, 3 षटकार आणि 1 चौकार. वेल डन बाय गणेश मडवी. त्याला साथ देताना जयेश जो आघाडीला होता तब्बल 11 चेंडूमध्ये 27 धावा, त्यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकार. तर 64 धावांचा टार्गेट सेट केलं. 16 धावांच्या प्रति ओव्हर मागे, षटका मागे हे धावा मात्र विजयासाठी बनवायला लागेल लक्ष ठेवलेलं आहे. अर्थातच गावदेवी सारसोळे, तेच गावदेवी सारसोळे ते अर्धशतक अतिशय झंझावत असं खेळी होती. तो तेव्हा आम्हाला 23-24 वर्षामध्ये दिसत आहे. तशीच मात्र अफलातून झुंजार अर्धशतक पहिल्या मॅच मध्ये अगेन करावे फुटबॉलच्या त्याने लावलं. भालचंद्र दळवी यांच्या शुभ हस्ते टॉस हेड म्हणलं होतं धर्मेशने, पण आले पहा टेल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे कुक्षत 40+. अशोक दादा आणि धर्मेश असे 2 कॅप्टन आणि त्यांच्या समेत बॅडी भालचंद्र दलवी यांच्या शुभ हस्ते मी टॉस 5 ओव्हरची मॅच, दुसऱ्या फेरीतले मॅचेस सामने आम्ही 4 ओव्हरचे खेळवते आणि 4 ओव्हरचे सामना आपल्या भेटीला. 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये खेळताना पहिल्या इनिंगमध्ये धावामध्ये काय बॅटिंग केले. 26 धावांची जे 10 चेंडूमध्ये ज्याने 3 षटकार आणि चौकारांचे एक अतिशय नेत्रदब्बे खेळ केली गणेश मडवीने. त्याला साथ दिली आघाडीला येताना जयेश मेहरने. केवळ 11 चेंडूमध्ये 27 धावा. ही भागीदारी खूप क्रुशल मोमेंटला जोडली. जेव्हा धावसंख्या जेमतेम 52 ते 55 जाईल, पण ते 52-55 तब्बल नेले 63 आणि टार्गेट सेट केला आता समोर 64. 16 धावांची प्रति ओव्हर मागे हे जिंकण्यासाठी आव्हान समोर आहे आता गावदेवी सारसोळे. जेव्हा एकाच गावातली नजीकच्या टीम होत्या ते हाय व्होल्टेज मॅच, मग ते आंतरराष्ट्रीय टीमच्या बाबतीत असं की टेनिस बऱ्याचशा जवळच्या मॅच जे असतात ते अतिशय जबरदस्त रोमांचक होतात. ते रोमांच उभा वगैरे जाऊया आणि पाहूया मैदानाच्या आत काय करेल देवा. जे झंझावत अर्धशतक तर खेळी करताना डोळ्यांचे पाळणे फेडले होते प्रेक्षकांचे. ती केळी त्याच्या अर्धे जरी झुलली ना तर मॅचला मजा येईल. चला पहिलं हाताळण्यासाठी कॅप्टनला आपल्या भावावर भरोसा ठेवलाय रवी तांडेलवरती. शशीने जबाबदार दिली. पहिल्या मॅचमध्ये अतिशय सट्टिक लाईन नंतर चिटचून मारा केला होता रवी तांडेलने. त्यासाठी कॅप्टनला ती जबाबदारी पुन्हा आपल्या भावावरती सोडली आहे. रवी तांडेल बॉलिंग मार्कवर आक्रमणावर होताना 64 धावा हे टार्गेट सेट केलं. दोन्ही तगड्या समर्थवन असे टीम आहेत. किती टायटल पाहिलं तर विचार केला तर टॉप 5 मध्ये दोन्ही टीमाचा समाविष्ट कोणीही मध्ये 40+ समीक्षा करील
एवढे बलवान संघ आमने आता 64 बनवायच्या मॅच जिंकण्यासाठी गावदेवी सरसोली टीमला डीप कव्हरला ठेवलं. एक लॉंग ऑन लॉंगर पाहू शकतो. एक काव कॉर्नर मिड विकेट खोल केलं. त्यासाठी संरक्षण करण्याचे बॅक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेग आपण सिली मिड ऑफ स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंट. पहिला चेंडू समोर आहे देवा. पहिला चेंडू सन्मान दिला. बॅकवर्ड वगैरे जागा बनवता हलक्या हातानं त्याला कट केलं तर बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या टीम सिंगल घेतली. जशी सुरुवात झाली ते अवंतर धावसन सिंगल. आता बॅटने सुरुवात जाते सिंगलने. गावदेवी सारसोले 1 बनवायच्या टेबल 64. 4 ओव्हरची मॅच 4 ओव्हरचा सामना. पहिले ओव्हर हाताळताना सारसोले एलिमेंट कडून उदयला थोडस रवी फाईन करताना लॉंग ऑफच्या ठिकाणी. समोर आता दत्ता शशी आहे ना शशी मेहर मामा आणि भांजा आलेले. मामा भांजा जोडी खूप मात्र क्रिकेट टेनिस विकेटचा विचार केला गाजतेत. बॅकफुट वगैरे जागा बनल्या. दोन्ही बॅट्समॅन मात्र सिंगलने खातं खोललं. धावसंख्या 2 वर. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 पण बनवायच्या 64. 16 प्रति ओव्हर मागे 16 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी गावदेवी सारसोळे. रवी तांडेल कमदिंग ओव्हर राईट ऑन द विकेट. पुढे सर सावले वन शॉट वोड वॉकिंग 1 टप्पा क्रॉस द बाउंड्री आणि तेच थोडस अंतर पाहिलं. वाईट लॉंग ऑफ थोडं लांब आहे. मीटर बाउंड्री थोडी लांब आहे. स्ट्रेट केलेला तो चौकार. काय क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका. दर्शनीय स्ट्रोक ऑन द अप खेळा. जिथे क्षेत्रक्षण उद्यापासून हा स्ट्रोक खूप लांब होता तिथे पोहोचण्याचं काय त्याला हल्ल्याची संधी दिली नाही. एवढा कडक स्ट्रोक. 4 दणदणीत चौकार आला. धावसंख्या 6 वर. मजा येईल. ही जोडी जमली ना मामा भांजेचा घाम फोडेल. फिल्डिंग करणाऱ्या सारसोळे 11 टीमला सोडून दिल्या पिचिंग ऑप्शनच्या बाहेर. कैलाश नाईक यांचा इशारा वाईट. एक्स्ट्रा धाव स्कोर मात्र 7 वर. सिमेन एक्झॅक्टली ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस. 64चा टार्गेटचा पिछा पाठला करताना आता गावदेवी सारसोळे. समोर व्हेरी डेंजरस नेत्रदीपक फलंदाज शशी मेहर हवेमध्ये खेळलाय. डाऊन द बॉल रनिंग कॅच का घेतली नाही. पावलं थांबवली. रोखण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा अधुरा प्रयत्न. परंतु यामध्ये आम्ही समजू शकतो 40 45 50च्या आसपास तर रनिंग कॅच करून पासून थोडंसं थांबवलं स्वतःला. टप्प्यावर सुंदर धावा मिळतील त्या दरम्यान 2 शिशीला बातचीत केली जाते. मामाने बोलवलं भांजाला. आक्रमक करताना थोडं जे फिल्डिंग प्लेसमेंट तो थोडासा नजरेखाली खाल. हे सुपीक सल्ला. आरसी फाउंडेशनचा मॅचेस बघल्यानं तर बऱ्याचशा ट्रॉफीज देवाच्या घरामध्ये सन्मानित घेऊन आलाय. हायवे दिवा रंगीबेरंगी कपडे जशी 1985 आंतरराष्ट्रीय रंगीबेरंगी कपडे होते ना तसे टेनिस क्रिकेटमध्ये आरसी पाटील ट्रॉफीज आरसी फाउंडेशन हायवे. ओ माय गॉड चांगला प्रयत्न कट ऑन बॉल करण्याचा. व्हॉट अ लवली सुपर्ब झिंजिरे आणली आहे. चांगला प्रयत्न पाहू नेमकं काय घडले. चला खेळ थांबले. नक्की काय होते घडले काय. कॅच घेतल्यानंतर मात्र चेंडू उडवला काय रवीने ते पाहिलं जाते. अंपायर डिसिजन फायनल. बॅट्समॅन आउट. हार्ड लक शशी. कडक स्ट्रोक बॅकफुटवर जाताना आपण ड्राईव्ह केला. तिथेच मात्र कॉटन बॉल मात्र झेल टिपलाय रवी तांडेलने. इथे खेळ मात्र झाला शशी मेहरचा हा समाप्त. पहिल्या विकेटचं पतन. पहिली विकेट गारद. 1 गडी बाद. त्या दरम्यान निशिकांतजीत तळेगावकर यांचं सरसे स्वागत आहे. तंत्रशुद्ध असं बॅटर फ्रॉम जुगा 40+ सरसे स्वागत आहे. निशी स्वागतम सुस्वागतम. 1 मंथ चषक 2025 अगदी हृदयापासून तुमचं मंचावर आम्ही स्वागत करतोय. इथे पहिल्या विकेटची पतन. पहिला ओव्हर हाताळता 5व्या चेंडूवर विकेट सफलता कॉटन बॉल करताना रवी तांडेने मिळवली. 1 बॉल आहे 1 टू गो. पहिली सिंगल दुसरी सिंगल चौकार वाईट 2 आणि लॉब करण्याचा प्रयत्न. तिथे कॉटन बॉल सुरेखरित्या टिपलं स्वतः बॉलरने. रवी तांडेला ही स्वतःच्याच गोलंदाजावर त्याने अर्जित केली विकेट. अतिशय मोठा विकेट. बडी विकेट शशी मेहरची तंबूची असणे. 1 गडी बाद. आता स्कोर आहे
64 धावांचा उत्तर देताना 9 पहिली सफलता. मैदानाच्या आत एक भाऊ गेला, दुसरा भाऊ मामाच्या साथीला भांजा आला. आता दुसरा दत्ता मेहर टू जॉईन हे नेट क्रमांक तेवढ्या तोडीस तोड खेळ कुशल पाहिला ते मजबूत 6 बॅट्समन असे होते. तर 5-6 बॅट्समन मध्ये जोडले ना प्रतिस्पर्धा हातभर व्हायचा. ती ताकद आहे दत्ताची. चांगला फलक. ओ सुपर बॉलिंग यार. टिचून गोलंदाज प्रत्येकाच्या प्लस पॉइंट प्लस मायनस अशा प्रत्येक जे बारकावे आहेत ते प्रत्येकाला माहित आहे. चांगला ओव्हर सोडला. फक्त 9 धाबा खर्च करताना 10 धाबा खर्च केले रवी तांडेलने. आपलं पहिलं वरदान एक किमती विकेट, एक मोठी सफलता. शशी मेहरला त्याने बाद केलं कॉटन बॉल. 1 गडी बाद 10. पहिली ओव्हरची जरी समाप्ती. 3 ओव्हरचा मात्र खेळ आता बाकी आणि 3 वर तब्बल 54 धाबांची आवश्यकता. जी 16च्या घर होती जवळ आता ती जाते 18च्या घरामध्ये. 18 ते 54. 16 तर ग्राफ वाढला गेला. आता सरासरी 18 वर येऊन ठेपले. 18 धाबांच्या 3 ओव्हरच्या या खेळामध्ये तब्बल 54 धाबांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गावदेवी सारसोळे आणि दोन्ही खंदे फलंदाज मात्र खेळपट्टीवर. ताबडतोब खेळीसाठी प्रसिद्ध ज्या बॅट्समन आपण पहिला अर्धशतक दणदणीत मात्र झलकावलं. झंझावात ही खेळी आपण पाहिली देवाची. तर तेव्हा अपेक्षा आहे काहीतरी करेल. ऑन द अप रायझिंग स्ट्रोक शॉर्ट ऑन पूल केले. लॉंग ऑन तगडे स्ट्रोक मारताना बॅकफुटवर जाताना त्याने तो लॉंग ऑफच्या षटकाला तो अचंबित करणार होता. आता 18 चेंडूमध्ये 54 धावा. 18 धावांच्या सरासरी मॅच जिंकण्यासाठी आता लक्ष समोर आहे समीकरण. गावदेवी सारसोळे आता बॉलिंग साठी एलिम कडून मिथुन वैती लेफ्ट हँड राऊंड द विकेट. चांगला गोलंदाज टिचून सटिंग नॅचरल आउटस्विंग ही जमीची बाजू आहे मिथुन वैतीचे. फाईन डिस्क फेरले का आपण पाहू शकतो. काऊ कॉर्नर नाही. लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हर पॉइंट. मैदानाच्या 30 याचा विचार केला सरकेच्या सिली मिड ऑफ वाईड शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग अँड स्क्वेअर ऑफ द बॅकवर्ड पॉइंट. हे क्षेत्ररक्षण आहे 4 मैदानाच्या आत. पाहिला विचार तर मैदानाच्या आपल्या 30 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षण. लेफ्ट हँड गोलंदाज आला जिथे 18 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. सरासरी 18च्या घरात पोहोचले प्रत्येक ओव्हर मागे. ऑन द अपराइज शॉर्ट ऑन पोल जॅक करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू मात्र अतिशय तर्जेटा टाकला. टायमिंग मिळू देऊ देवाला. आता 17 मध्ये 54 धावा. 17 गेंदे 54 रन. एकाच गावातले 2 मजबूत टीम इथे पिछा करताना गावदेवी सारसोळे तर डिफेंड करताना सारसोळे 11. गोलंदाजा बाहेर घेऊन मिथुन वैती स्ट्रेट बॅटने सरळ बॅटने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे तो जातो पुढे येऊन फील्ड करेल. आरामात सिंगल घेतली. सिंगल आणि दुहेने जास्त नुकसान होणार नाही. फक्त प्रेशर वाढेल. सरासरी वाढली जाईल. त्यासाठी मोठमोठे दणके घातक फलंदाजीची अपेक्षता आहे आणि ते घातके फलंदाज ओळखला जातो दत्ता मेहर. मामाने सिंगल काढली. आता भाचा काय करेल. भाच्याला तर जोरदार हमला बोलणं गरजेचं आहे कारण सरासरी 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. त्यासाठी 2 धमाके प्रत्येक ओव्हरमध्ये अपेक्षित असतील. पुन्हा एकदा मिस टर्म शॉट फक्त सिंगल मिळते. बॅटला स्लाइस होणं तर बॅकवर्ड स्क्वेअरच्या ठिकाणी फक्त सिंगल. 2 मध्ये अवघ्या 2 सिंगल दिले. प्रॉपरली स्टार्ट. पहिला चेंडू डॉट होता. 3 चेंडू मध्ये फक्त 3. आता सरासरी आता प्रेशर वाढलं जातं. टिंग करणार गावदेवी सारसोळेकडे आता दबाव वाढला जातो. इथून 15 चेंडूचा खेळ बाकी आणि तब्बल जिंकण्यासाठी त्याचा विचार केला. 52 धाबा कारण 12 लागल्यात फक्त. स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षण खाली आहे. एका पद्धतीने भरून टाळलेली जागा. फाईन डी स्क्वेअरला येतो. मिड विकेट गेले. चांगले क्षेत्ररक्षण चपल त्याचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. मिळते या स्ट्रोक वरती. सिंगलने आणखी धावसंख्या मात्र टीमचे पोहोचते 13 वर. 1 गडी बाद 13. दुसरं मैदानाच्या 4 ओव्हरचा मॅच 4 ओव्हरचा सामना आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तब्बल 64 धावांचं टार्गेट सेट केले. त्याला उत्तर देणं फक्त 13 लागल्यात. 1 गडी बाद. वाईट यार बेहतरीन गोलंदाज. विविधता मिश्रित गोलंदाजी. सिक्की रिस्की सिंगल लावण्याचा प्रयत्न परत सुरक्षित पोहोचला तेव्हा फक्त सिंगल मिळते. आणखी प्रेशर टाकलं मिथून होते. चोख काम मात्र फत्ते केलं.
कामगिरी चोख बजावली या ओव्हरमध्ये, कारण 4 चेंडू तर 5 चेंडू अवघ्या 4 सिंगल दिली आहेत. व्हॉट अ लवली सुपर क्लेवर बॉलिंग, बुद्धिमत्ताचा अक्कलमंदीची गोलंदाजी, प्रेशर टाकला मिथून वैतीने आणि रन रेट जे परवडतीचा ग्राफ मात्र वाढला जातोय. मॅचची कडा फक्त सिंगल ओव्हरची झाली, अतिशय चांगली समाप्ती. दुसऱ्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मजबूत कडी बनवली मिथून वैतीने या ओव्हरमध्ये आपल्या टीमची. अर्थातच सापले 11 साठी आता येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये तब्बल सरसोळे गावठी सरसोळे 49. खूप कठीण लक्ष्य पण अशक्य नाही. क्रिकेट आहे, चांगली गोलंदाजी. एक वेळ वाटलं खूप तगडा मुकाबला होईल, परंतु जसं शशी मला कॉटन बॉल केलं तिथेच जर 50 मॅच तिथेच मात्र गमावून बसला होता गावदेवी सारसोळे. अर्धी मॅच त्याने मामा आणि माझ्याकडे सोपवले, पण मामा माझ्या कायकडे काय 12 चेंडू आणि 49 धावांचं हे समीकरणाचे आकडे समोर जिंकण्यासाठी, मॅच जिंकण्यासाठी. आता बॉलिंग मार्कवर टीम कॅप्टन शशी तांडेल. शशी तांडेल येतो बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षण तेच लावलेलं आहे, मिड विकेट खालाय. फाईन स्क्वेअरले काऊ कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ. अजून एक फाईन लॉंग ऑफ. या मॅच मध्ये जॅन झोकतो उदय तांडेल. जरी कप्तानी सेशन पण मार्गदर्शन काय जबरदस्त कॅप्टनने त्याला साथ देताना उदय तांडेल. व्हेरी क्लोज शॉट एक्स्ट्रा कव्हर इनसाइड द सर्कल. 12 चेंडू आणि 49 पहिला चेंडू भिरकावून दिले. लांब लचक षटकार. ओव्हर द काऊ कॉर्नर मिड विकेट आला षटकार. पहिल्या मॅच मध्ये दणदणीत अर्धशतक. याच्या दिवसात पहिले अर्ध झलकावलं अगेन्स्ट द करावे 11च्या विरोधामध्ये ते दमदार फलंदाजी करताना देवाने. आता आला षटकार. धोक्याची घंटा वाजायला सुरुवात केली. सतर्क करा, ज्या पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक ठोकलं मी इथे स्वस्त बसणार नाही असं सांगून जातो षटकार बॅटमधून सादर करताना देवा. आता 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 मध्ये तब्बल 43. 11 गेंदे 43 मॅच तापेल. 2-4 षटकारावर मॅच बनवेल देवा. आरसी फाउंडेशन फ्रॉम हायवे देवा. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आणि तिथेच मात्र बऱ्याचशा ट्रॉफी आपल्या सन्माने घरात आणल्या देवाने. पुन्हा एकदा तो धमाका. हॉट शॉट बॅक टू बॅक. आक्रमण चढवताना कॅप्टन वरती सुरेख खेळ. वडे बॅटिंग यार. आता धाबे दणाला सुरुवात केली. मैदानाच्या अस्वस्थता निर्माण केली. पहा उदय आला, रवी आला, कॅप्टनच्या जवळ फटक्याने सर्व काही सांगितलं. कॅप्टन आहे, कॅप्टन नावाने प्रसिद्ध आहे देवा. किती खेळ कारकिर्दीमध्ये किती बरेचसे अर्धशतक. पहिल्या मॅच मध्ये तेच कारकिर्दीमध्ये एक 40+ क्रिकेटमध्ये खेळताना ते दर्जेदार अर्धशतक लावलं. पहा 2 चेंडू 2 सलग षटकार. हे अतिशय करतो देवा. आता मॅचला रंगत. आता 10 मध्ये 37 धाव. मॅच कुठे होते, मॅच बनवले. मॅच मध्ये मोमेंटम स्वीप केलं देवाने. वाट अ बॅटिंग यार. कडक बेधडक घुसून खेळताना वाट अ फुटवर्क. पायांच्या हालचाली प्रॉपर. ओ बेस्ट टायमिंग स्ट्रोक. आता थांबला नाही. कॅप्टनला थोडासा उपदेश दिला, सूचना मात्र केल्या का थोडस जो एक्स्ट्रा रूम देतो ना तो रूम पासून त्याला वंचित ठेव. एक्झॅक्टली बॉडी टू बॉडी अँड स्टम्प टू स्टम्प असा अटॅक ठेव. कदाचित तो चेंडू सांगवले बरोबर छातीवरती आणला चेंडू. सिंगल. आता 9 चेंडूचा खेळ बाकी. 9 चेंडू आणि 36 धावा. मॅच बनली आहे. पुन्हा एकदा ब्लास्ट आहे का हवेमध्ये चेंडू. नो लँड मध्ये टप्पा पडे. सिंगल घेतली. दुसरीची मांग केली आहे. इंटरेस्ट दाखवले. पिकअप वा. मामाने स्ट्रोक लावला. बाच्या जीवाच्या आतंकाने मात्र धावला दत्ता मेहर. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. मामा भाजे 2 मिळाले. मॅच बनली आहे. 4 मध्ये आता पाहिलं तर 15 धावा ठोकल्यात कॅप्टनच्या विरोधामध्ये देवाने आणि समीकरण आणलं 8 चेंडू आणि 34 धावा. व्हॉट अ मॅच यार. तगडी मॅच. 8 चेंडू 34. या 2 पैकी एक ब्लास्ट आला मॅच मध्ये मजबूत. 8 चेंडू 34 धावा. कॅप्टन कमजिंग बोल टू देवा. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर. जागा खाली आहे. ते जागा भरू करता क्षेत्ररक्षण पोहोचेल. टप्पा गेल. फील करेल. सिंगल घेतली. सिंगलचं रूपांतर 2 मध्ये. आता 7 चेंडू आणि 32 धावा. 7 गेंदे 32 रन. हा चेंडू मोठा क्रुशियल मुवमेंट असेल. मोस्ट इम्पॉर्टंट महत्वपूर्ण असा बॉल. 7 मध्ये 32 धावा. काय बॅटिंग केली यार. डोळ्यांच्या अक्षरशः पाने फेडले. वय वर्ष 53. पहा जेव्हा देवा टॉससाठी आलो तेव्हा सांगितलं होतं थोडंसं व्हिजन. ती डोळ्यांची नजर निश्चित आम्हाला बातचीत करून सांगेल थोडंसं कमी. मी मानलं पण टेम्परामेंट पहा त्याचा क्लास पहा.
53 वर्षामध्ये त्याने झंझावत असलेल्या आतिशबाजी षटकांचे अक्षर पाऊस पडला तर मागच्या मॅच मध्ये अगेन्स्ट करावं. कमाल करतो या बॅट्समनची. आता त्याने मॅच आणले 7 चेंडू 32. कॅप्टनच्या समोर आहे देवा. 7 चेंडू 32. 7 गेंदे 32 रन. व्हॉट अ टायमिंग यार. पण देवाच्या स्ट्रोक केला. उदय समोर सोडणार ना. उदयला माहित, त्याला माहित आहे कॅच नाही तर मॅच आहे. जे सोडला तर देवा सोडणार नाही. व्हॉट अ कॅच. रनिंग कॅच मध्ये टिपले उदयने. वेल डन उदय. कॉट उदय तांडेल. बोल बाशेशी. अखेरकार त्याचा झुंजारपणाला मात्र होतो शेवट. आम्ही खरोखरच सलाम करू देवा. व्हॉट अ इनिंग यार. कडक. अक्षरशः डोळ्यांचे पारणे फिरले पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक. आता या मॅच मध्ये अक्षरशः 10 चेंडू 21 धावा. म्हणजे जवळजवळ 80 धाबा कुठल्या 2 मॅच मध्ये. परंतु मॅच खूप महत्त्वपूर्ण असेल. आता 6 चेंडू 32 धावा. आता जिंकण्यासाठी समीकरण 2 एकाच गावातले टीम आपसात भिडले. दुसऱ्या राऊंड मध्ये एका बाजूला पिछा करताना गावदेवी सरसोले त्या टीमला जिंकण्यासाठी 6 चेंडू 32 धावा. लक्ष्य कठीण आहे परंतु अशक्य नाही. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला सानपाडा विपक्ष कुक्षेत. टीम कुक्षेत अशोक दादा यांनी टॉस जिंकल्याच्या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. पाहूया त्यांचा निर्णय बरा अंतपर्यंत पोहोचला नाही. अशोक दादा प्लीज आपला जो निर्णय आहे तो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण कळवायचा आहे. 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 32 रन. अखेर ते वादली खेळण्याचा मात्र शेवट झाला. वादळाला शमवण्यामध्ये मात्र यश आलं. का कॅच घेतली आहे. रनिंग कॅच प्रॉपरली. नजर उदयला माहित होती कॅच नाही तर मॅच आहे. कॅच सोडली तर मॅच बनवेल देवा. म्हणून त्या अगोदर एक कॅच झू आणि 6 चेंडू 32 यार. 6 गेंदे 32. 3 वर 2. किती झाले बघ. चला आक्षेप घेतला जायला शैली बदल. जो गोलंदाजा शेवटचा 6 चेंडूसाठी गणेशसाठी मात्र तिसऱ्या अंपायरची मांग केली आहे मैदानाच्या ऑन फील्ड अंपायरने. बॅटिंग करताना काय बॅटिंग 10 चेंडू मध्ये अफलातून 26 धावा. 3 मोठे षटकार मारले गणेशने. आता बॉलिंग करायचं डिफेंड करायचं. तब्बल 32 धावा. 6 चेंडू 32 धावा. सरसोले 11 कडून हे भविष्य मॅचचं भवितव्य आहे. 6 चेंडू जिथे 10 चेंडू मध्ये त्याने 3 षटकार 26 धावा बनवून आता गोलंदाजासाठी मात्र डिफेंड करण्यासाठी आलं. बॉलिंग मार्कवर शेवटच्या 6 चेंडू टाकण्यासाठी शेवटचा ओव्हर फेकण्यासाठी गणेश मडवी. सरसोले 11 कडून 6 चेंडू 32 हे समीकरण. लक्ष समोर आहे गावदेवी सरसोले समोर आणि समोर आहे दत्ता मेहर. दत्ताच्या साथीला आता मैदानाच्या आत आलं नवीन बॅटर. थँक्यू यार विनीत. धन्यवाद. नाही दुसरा कोण राजेश आहे ना. लय भारी लागतो ना. लय भारी. दिनेश नवीन बॅटर. चला बॅक टू क्रिकेट. 6 चेंडू 32 धावा. लक्ष कठीण आहे पण क्रिकेट इज गेम ऑफ चान्स. क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टन गेम ऑफ चान्स. व्हेरी फनी. 6 चेंडू 32 धावा. समोर आहे दत्तासारखा आक्रमक बॅटर आणि समोर ज्याने बॅटिंग करताना 10 चेंडू मध्ये 3 षटकार असेल 26 धावा चोपला तो गणेश मडवी. 6 गेंद्यावर 32 रन. डीप स्क्वेअर डीप कप कॉर्नर लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप खबर. पहिला चेंडू हमला बोल हवेमध्ये. एलिमिनेशनची कमतरता एक्झिक्युटिव्ह करू शकला नाही. काऊ कॉर्नरच्या खूप पुढे होता जेल. फक्त सिंगल. आता मात्र स्पष्ट झालं. चित्र मात्र स्पष्ट क्लिअर. मॅच क्लिअर झाली आहे. आता 5 मध्ये कंपल्सरी 31 धावांची आवश्यकता. 5 जरी ओलीने षटकार मारले ना तरी मॅच जिंकू शकणार नाहीये. फक्त एक चुकी केली बॉलर गणेशने तर मॅचचा जे फासे आहेत ते फासे उलटे होतील. पहा 5 चेंडू 31 धावा. गणेश समोर दिनेश. फटका चांगला ताबडतोब फेकून दिले. काऊकानाच्या वरून आला दिनेश आठवले. जंग षटकार गगनाला भेदणारा गगनभेदी षटकार. 6 धावा. 9.5 धाव संख्या झपकन पुढे. आता 4 चेंडूचा खेळ बाकी. 25 धावा. 4 चेंडू 25 धावा. एखादी गलती एखादी चूक. ओ माय गॉड. बॅकफुट वर स्क्वेअर ऑफ द बॉडी स्क्वेअर बॅक टू स्क्वेअर क्लिअर करताना षटकार.
सलग दुसरा. ओ एखादे प्रेशर मध्ये चुकी करू शकतो बॉलर, हे ठाऊ आहे दिनेशला. पहिली सिंगल घेतली, नंतर दिनेश आला आणि पहा सलग 2 षटकार, एक काव कॉर्नरच्या वरून, एक फाईन स्क्वेअर लेगच्या वरून, असे 2 दणदणीत षटकार मॅच मध्ये म्हणले. 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 3 मध्ये 19 धावा, 3 गेंदे 19 रन. दिनेशला थोडस मात्र विश्वास आहे, काहीतरी चूक करेल गणेश. गणेश कारकिर्दीमध्ये बरेचसे मॅच खेळले, दांडगा अनुभव आहे, प्रतीक अनुभव आहे गणेशकडे. 3 चेंडू 19 धावा, कडक स्ट्रोक यार. व्हॉट अ लवली फुटवर. पायांच्या हालचाली, प्रेशर परफेक्टली 2 पायावर दाबून देतोय. पोटावरती काढलेली जबरदस्त ताकद फेकून देते बॅटच्या साईने. काऊ कॉर्नर स्क्वेअर लेगच्या वरून 2 षटकार, 3 चेंडू 19 धावा, 3 गेंदे 19 रन. फ्लाइट दिली आहे. ओ माय गॉड, वळीने 3रा षटकार. वा बाय वा, दिल खुश केलं अगदी दिनेशने. हो म्हणजे अजून 2 चेंडूवर एखादी चूक मागत वळेल. आता 2 मध्ये 13. हो माय गॉड, मॅच कुठे बनवले दिनेशने. अधुरं काम तेव्हा सोडलं खांद्यावरती दिनेशने. ते लिहिले पेरताना, ओळीने 30 षटकार चढवताना, मॅच आणली बनवताना. 2 चेंडू 12 धावा, 13 धावा, 2 चेंडू 13 धावा. एखादी चुकी होईल का? चूक केली तर मात्र क्षमा नसेल गणेशला. वडे मॅच, 2 चेंडू आणि 13. ओ माय गॉड, अजून जाईल का? येस, गेलाय. आला षटकार. वा वा वा, तारीफ करतो. ओळीने 4 षटकार. ओ माय गॉड, एखादा तरी चेंडू असा ना तर खरं नव्हतं. सारसोले 11. पहा उदयला अस्वस्थ केलं लॉंगॉनच्या ठिकाणी, तो येतो जवळ. ओ माय गॉड, काहीतरी कर मित्रा. ही येतपर्यंत आणली आपली मेहनत, पाणी फिरलं जाईल. नांगर तर फिरवू, तर पाणी फिरू नको तू. 1 चेंडू 7. वाडा मॅच यार. म्हणून म्हणतो, जेव्हा अशा नजीकच्या गावाच्या मॅच होतं, अगदी मात्र उल्लेखनीय रोमांच. 1 चेंडू 7, 1 चेंडू 7. ओ माय, अखेरकार जो श्वास होता मोकळा गेला. हार्डलक मी म्हणेन गावदेवी सारसोले. स्पर्धेतून जरी रजा घेतली पण ना, उपस्थितीने मात्र दणाण सोडलं. उपस्थिती एवढी कडक जाणून दिनेश